चंद्रपुरातील घरगुती गॅस ग्राहकांची फसवणूक आणि काळा बाजार करणाऱ्या गॅस रिफिल अड्ड्यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात अखेर एफआयआर दाखल झाला आहे। गॅस एजन्सीच्या सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोसारा गावात अवैध गोदाम तयार करत घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस चोरीचं रॅकेट चालवलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अड्ड्यावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धाड घालत सिलेंडर जप्त केले होते। घटनास्थळी शहरातील जुना वरोरा नाका चौकातील सप्रेम गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या पिंटू कुमार नामक कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं। या अड्ड्यावर ग्राहकांकडे जात असलेली पिकअप गाडी होती। यातील सिलेंडर वजनानं 2 ते 2.5 किलो कमी भरले। एक आरोपी अटकेत तर राजस्थानचा म्होरक्या सतपाल बिश्नोई अद्याप हाताबाहेर आहे। दरम्यान सिलेंडरमध्ये सतत कमी गॅस येत असल्याच्या तक्रारी गृहिणी आणि ग्राहकांनी केल्या आहेत। ही गॅस सिलेंडर ग्राहकांची शुद्ध फसवणूक असून या गंभीर प्रकरणात सहभागी सर्वांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। की काही ग्राहक जे आहेत तर त्यांचे जे घरगुती वापराचे सिलेंडर आहे त्याच्यामध्ये गॅस कमी प्रमाणात आल्याबाबत त्यांना काही संशय होता, कारण ते ग्राहक आणि काही इतर सामाजिक कार्यकर्ते असे एका ठिकाणी कोसरा हवेली चौक या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना एक संशयितरित्या सिलेंडरने भरलेली गाडी ही खाली करताना दिसून आली। त्यांनी त्यावेळेला पोलीस विभाग आणि पुरवठा विभाग यांना फोनद्वारे माहिती दिली। त्यांच्या माहितीवरनं पुरवठा विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्त त्या ठिकाणी पाहणी केली। तपासणी दरम्यान त्या ठिकाणी एक सप्रेम गॅस एजन्सी असलेले त्यांचे 30 सिलेंडर भरलेले जे होते ते सिलेंडर आणि काही कमर्शियल क्वांटिटीवाले सिलेंडर होते त्या ठिकाणी मिळून आले। आणि त्या ठिकाणी उपस्थित जे काही संशयित आरोपी होते त्यांना विचारणा केल्यानंतर असं लक्षात आलं, घरगुती वापराचे जे सिलेंडर होते त्यातील प्रत्येक सिलेंडरमधील साधारणतः 2 ते 2.5 किलो गॅस जो आहे तो काढून घेणे आणि तो कमर्शियल सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करणे। त्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करण्याचं आणि घरगुती वापराच्या सिलेंडरचं सीलिंग, लेबलिंग आणि इतर जे काही साहित्य आहे ते त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। त्या तपासणी दरम्यान जे संबंधित आरोपी होते त्या आरोपींना विचारणा केल्यानंतर सदर जे आहे यामध्ये एक बिश्नोई नावाचे आरोपी आहेत, म्हणजे बिश्नोई नावाचे आहेत की त्यांच्याकडे सिलेंडर वितरणाचं कॉन्ट्रॅक्ट होतं। त्यांनी आणि इतर काही गॅस एजन्सीकडे असलेले जे डिलिव्हर करणारे जे सप्लायर म्हणजे त्या ठिकाणी ठेवलेले जे कामगार आहेत त्यांच्याकरवी हे या स्वरूपाचं रॅकेट चालत होतं असं दिसून आल्यामुळे कलम 3 आणि 7 EC ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रामनगर पोलीस पुढील तपास करत आहे। याच्यामध्ये आणखीन काही असे प्रकार कुठे इतर ठिकाणी होत आहेत का या अनुषंगाने अधिक तपास करणे सुरू आहे। माझा सिलेंडरचा जो सिलेंडर आम्हाला 1.25 महिना 1.5 महिना या कधी पाहुणे 2 महिने चालायचा, आता तो एका महिन्यात 1 महिन्यात 2 दिवसच चालते। असं का बरं? आणि आता न्यूज आली आहे की सिलेंडर चोरी होत आहे, नागपूर जसं झालं, चंद्रपूर झालं। आता आम्ही गृहस्थी बाईंनी कसं करायचं हा प्रश्न आहे। सिलेंडर चोरी खरंच होऊन राहिली का, कशी होत आहे याचा प्रश्न तुम्ही करू शका, आम्ही करत आहोत ना। पण जो 1.5-2 पावणे 2 महिने चालायचा तो आता एका महिन्यामध्ये का बरं संपत आहे? ओके, मी दुकानदार आहोत, आम्हाला सिलेंडरची खूप आवश्यकता आहे। पण अगोदर सिलेंडर जे मिळत होते ते काही दिवस मला पुरत होते, पण आजकाल सिलेंडरचा वापर खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आम्हाला सिलेंडर काही पुरत नाही आणि वेळोवेळी काही भेटत नाही। पण अगोदर सिलेंडर आम्ही उपयोग करताना आम्हाला 15 दिवस लागत होते, पण आता एवढं सिलेंडर येऊन मला 4 दिवसात आणि 5 दिवसात संपतो। याचं कारण काय बाबा? किंवा होऊ शकते सिलेंडरचा कमी प्रमाणात येत असेल, ते जो सिलेंडरचा वापर चोरी करणारे चोरी करतात किंवा ब्लॅकमध्ये विकतात, त्याच्या कारण आम्हाला सिलेंडरचा पुरवठा येत नाही किंवा सिलेंडर कमी प्रमाणात गॅस भरून येत असेल असं आम्हाला वाटतं।